आजचा विषय जो आहे तो आहे गौण खनिज विषयक माहिती। गौण खनिज विषयक माहितीमध्ये आपल्याला विचार करताना सर्वात पहिल्यांदा हा विचार करावा लागेल की गौण खनिज म्हणजे काय। दैनंदिन जीवनामध्ये आपण जे घराची बांधणी करतो, रस्त्यांची बांधणी होते, इमारतींची बांधणी होते, यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गौण खनिज वापरले जाते। जसे दगड, मुरुम, वाळू अशा विविध प्रकारच्या गौण खनिजांचा वापर होत असतो। जनसामान्यांच्या जीवनामध्ये घर हा खूप महत्त्वाचा घटक असल्याने या संबंधित गौण खनिजाची जी माहिती आहे ती लोकांना अत्यंत आवश्यक असते। त्याकरिता गौण खनिज विषयक माहितीवर आपण आता पुढचा प्रकाश टाकणार आहोत। गौण खनिजाची आवश्यकता काय याबाबत आपण जो विचार करतो त्यामध्ये बघा, आपण घर बांधणी, विहीर बांधकाम, इतर बांधकामांचा समावेश करतो। तसेच जी शासकीय कामे असतात त्यामध्ये रस्ते बांधणी, रेल्वे मार्ग उभारणी अशी कामे असतात। तसेच जे त्याहीपेक्षा मोठे प्रकल्प आहेत, धरणे, जलसंधारणाचे कामे व जे विविध औद्योगिक स्वरूपाचे उत्पादने असतात, सिमेंट, लोह उद्योग यामध्ये सुद्धा गौण खनिजाचा वापर केला जातो। गौण खनिजाची मालकी ही कोणाकडे असते, तर गौण खनिजाची मालकी ही शासनाकडे असते आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम 48 नुसार याबाबत प्रकाश टाकलेला आहे। गौण खनिज विषयक कामकाज हे महाराष्ट्र खनिज विकास अधिनियम 1957 व गौण खनिज विकास व नियमन नियम 2013 नुसार चालते। या कायद्यानुसारच गौण खनिजाविषयक कामकाज आपल्या राज्यामध्ये केले जाते। गौण खनिज आपण कशा प्रकारे उपलब्ध करून घेऊ शकतो? गौण खनिज उपलब्ध करावयाचे असल्यास गौण खनिज ज्या ठिकाणी उपलब्ध आहे, म्हणजे जे नैसर्गिक स्रोत आहेत जसे नद्या आहेत किंवा जमिनीचे जो भूभाग आहे त्यामधून आपण गौण खनिज आपण घेत असतो। मात्र गौण खनिजाकरिता आपल्याला शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते। ती परवानगी तहसीलच्या ठिकाणी तहसीलदार यांच्या मार्फत तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्या जाते। तर वाळू विषयक लिलाव जो होऊन वाळूची सुद्धा उपलब्धता होत असते। तसेच तहसील कार्यालयाकडून किंवा इतर विभागाकडून जी वाळू जप्त केल्या जाते त्या वाळूचा जप्त साठा हा लोकांना घरकुल बांधकामासाठी शासनाच्या ध्येय धोरणानुसार दिला जातो। गौण खनिज काढण्यासाठी आपल्याला अर्ज कसा करावयाचा याचे सुद्धा मार्गदर्शन तहसील स्तरावर दिले जाते। याकरिता आपल्याला जे महाखनिज पोर्टल आहे या महाखनिज पोर्टलवर आपल्याला अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईनच याची सर्व प्रक्रिया होत असते। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तहसीलमार्फत किंवा खनिज जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिज विभागामार्फत त्याची कार्यवाही पूर्ण केल्या जाते। गौण खनिज आपल्याला कुठल्या जागेमधून उत्खनन करता येते, तर गौण खनिजाकरिता आता खानपट्ट्यामध्ये समाविष्ट केलेली जी जागा आहे, म्हणजे ज्यामध्ये जी गौण खनिजाकरिता प्राधिकृत केलेली जागा आहे जे नियमानुसार, तिथूनच आपल्याला गौण खनिज काढता येतं। गौण खनिज आपल्याला कशा प्रकारे उपलब्ध करून घेता येते, तर गौण खनिजाची आवश्यकता असल्यास परवानाधारक विक्रेत्याकडून आपण विकत घेऊ शकतो। तसेच तहसीलदार यांच्याकडून तात्पुरता परवाना घेऊन उत्खनन करता येते। वाळू विषयक लिलावधारक व डेपो यांच्याकडून सुद्धा आपल्याला वाळूचा पुरवठा होत असतो। आपण गौण खनिजाचा वापर करीत असतो तर तो वापर आपण नियमानुसार परवानगी काढूनच करणे अत्यंत आवश्यक असते। असे न केल्यास जी गौण खनिजाची वाहतूक व उत्खनन आहे ते अवैध असते। अशा स्वरूपाचे अवैध उत्खनन केल्यास आपल्याला गौण खनिजाच्या बाजारभावाच्या 5 पट इतक्या रकमेचा दंड होतो। तसेच अशा गौण खनिजाची वाहतूक ज्या वाहनामार्फत आपण करतो त्या वाहनांना सुद्धा दंडाची तरतूद आहे आणि या वाहनांना जेव्हा दंड होतो तेव्हा त्याला जर वारंवार अशी प्रकारचं एकाच वाहनामधून वाहतूक होत असेल तर अशा वाहनांवरचा दंड हा प्रत्येक वेळेस अधिक होत असतो आणि त्यानंतर ते वाहन कायमस्वरूपी जप्त केल्या जाऊ शकते। शासनाने 3 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय महसूल व वन विभागामार्फत जारी केलेला आहे। या शासन निर्णयानुसार गावतळी, शेततळी, विहीर, पाझर तलाव
महसुली नाले, मालगुजारी तलाव यांचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच सरळीकरण करताना जे गौण खनिज निघते ते गौण खनिज अगदी मोफत स्वरूपात म्हणजे स्वामित्व धनाची आकारणी न करता मातोश्री ग्रामसमृद्धी पांदन रस्ता घरकुल लाभार्थ्यांना जास्तीत जास्त 5 ब्रासपर्यंत तसेच शेतकऱ्यांना स्वतःच्या विहिरीचे बांधकाम करताना उपलब्ध करून दिल्या जाते। तसेच हे गौण खनिज संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका व इतर शासकीय विभागांना सुद्धा दिल्या जाते। मात्र त्याच्या स्वामित्व धनाची वसुली या संबंधित आस्थापनांच्या बिलांमधून करणे अत्यंत आवश्यक असते। नजीकच्या काळातच शासनाकडून वाळू निर्गती धोरण 2025 जाहीर करण्यात आलेले आहे। याद्वारे जी वाळू आहे ती वाळूचे जे वापरकर्ते लोक आहेत म्हणजे जी जनता आहे तिला सुलभतेने व्हावी याकरिता नवीन सुधारणा त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे। याद्वारे स्थानिक स्तरावर घरकुलासाठी वाळू सुलभतेने उपलब्ध करून दिल्या जाते। तसेच खाजगी शेतजमिनीमधील वाळूसुद्धा निष्कासित करण्याकरिता या धोरणामध्ये नवीन प्रकारचे बदल करून त्याला अगदी सुलभ केलेले आहे। शासकीय बांधकामं व इतर ठिकाणी कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे धोरणसुद्धा याच धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। घरकुलासाठी पर्यावरण विभागाकडून अनुमतीप्राप्त वाळू घाटांमधून सुद्धा वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद ही शासनाने या धोरणामधून केलेली आहे। वाळू गटाच्या लिलावाकरिता व त्यामध्ये खंड पडू नये व तो लिलाव प्रक्रिया अगदी योग्य वेळेत पार पाडावी यासाठी सुद्धा या धोरणाने मोठी भूमिका बजावलेली आहे। तसेच आपल्या राज्यामध्ये परराज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असते। तर ही वाळूसुद्धा कशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये यावी याची सुद्धा या धोरणांमधून माहिती देण्यात आलेली आहे। तसेच या गौण खनिजांचा वापर करून काही जुने कारागीर आहेत म्हणजे जसे कुंभार आहेत, वडर आहेत, या लोकांचा जीवनमान हे याच नैसर्गिक प्रकारे प्राप्त होणाऱ्या गौण खनिजावर अवलंबून असते। याकरिता सुद्धा अशा जातीमधील म्हणजे जी लोक असा व्यवसाय करतात त्यांना विशिष्ट मर्यादेपर्यंत विना स्वामित्व धन आकारता सुद्धा गौण खनिज उपलब्ध करून देण्याची जी कायदेशीर तरतूद आहे ती शासनाकडून केलेली आहे। अशा प्रकारे गौण खनिज विषयक जी कामकाज आहे त्याची तोंड ओळख स्वरूपाची व लोकांना दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असणारी माहिती जी आहे ही येथे देण्याचा महसूल विभागाच्या वतीने आम्ही प्रयत्न करीत आहोत।